नमस्कार, मी त्रिवेणी काशवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एक स्ट्रीट स्टाईल चाट रेसिपी, ती म्हणजे राम लड्डू। हे जी राम लड्डू रेसिपी आहे याचं नाव राम लड्डू का पडलं ते काही मला माहीत नाही, पण ही दिल्लीमध्ये खूप फेमस अशी चाट रेसिपी आहे। तर यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। पण ही जी चटणी मी इथे ग्रीन कलरची वापरत आहे, ही यातलं मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मुळ्याची पानं। मुळा जो आपण खातो सलाडमध्ये, त्या मुळ्याची पानं, कोथिंबीर, पुदिना, लाल मिरची म्हणते, हिरवी मिरची वगैरे वापरून ही चटणी बनवली जाते। तसेच जो मुळा असतो तो साल काढून किसला जातो आणि त्याचा जो किस आहे तो यावरून टाकला जातो ह्या रेसिपीमध्ये। पण जी टेस्ट आहे ह्या रेसिपीची ती अगदी भन्नाट आहे आणि दिसायला जेवढं हे यम्मी आणि टेम्पटिंग दिसत आहे तेवढीच रेसिपी सुद्धा इंटरेस्टिंग आहे। तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य। इथं मी एक मोठी वाटी मुगाची डाळ भिजवलेली आहे, सोबतच उडदाची डाळ। जेवढी मुगाची डाळ आपण वाटीमध्ये भिजवली होती त्याच्या निम्मे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। आता इथं मी ह्या वाटीने प्रमाण घेतलं होतं, त्याच्यानंतर तीच वाटी घेऊन अर्धी वाटी चण्याची डाळ भिजवली आहे। 4 ते 5 तास अगोदर आपल्याला ह्या डाळी व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यांना भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांना एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यांचं पाणी नितरवून घ्यायचे। मग मिक्सरला आपल्याला ह्या टाकून जे आहेत डाळी, तिघं डाळी मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तर वाटताना त्यात आपल्याला 1 इंच अद्रकचा तुकडा, त्याच्यानंतर जिरं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून आपल्याला ही जी आहे डाळ थोडंसं पाणी टाकून छान अशी बारीक मऊ म्हणजे स्मूथ अशी याची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे अगदी बारीक मऊ वाटून घ्यायची। तर आता इथं माझं अद्रक टाकून झालेलं आहे। त्याच्यानंतर मी 1 टेबलस्पून जिरे टाकून घेते, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी ही डाळ जी आहे तिला मिक्सरला फिरवून घेत आहे। जी डाळ आपण मिक्सरला फिरवून घेत होतो त्यातला 1 राऊंड फिरवून झाला आहे। आता यातच मी उरलेली डाळ पण टाकून घेत आहे, म्हणजे त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये जागा झालेली म्हणून मी त्यातच ॲडजस्ट करून घेते। आता त्यानंतर यात आपण अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि ही जी डाळ आहे हिला स्मूथ अशी छान अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे। तुम्हाला पाणी लागेल तर अजून थोडं वरून पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आपलं डाळ छान मिक्सरला फिरवून झालेली आहे, ती आपण साईडला ठेवून घेतली। त्याच्यानंतर जो मुळा आपण घेतला होता त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला छान असं किसून घ्यायचं आहे। मी इथं थोडीशी जाडच, मला थ्रेड त्याचे जाड हवेत म्हणून थोडीशी जाड किसणीनेच मी याला किसून घेत आहे। आपला मुळा छान किसून झाला त्याच्यानंतर त्याचं जे आहे ते पाणी काढून घ्यायचं, म्हणजे पिळून घ्यायचं आहे आणि हा मुळा असंच आपण साईडला ठेवून घेऊया। आता जे आपण डाळ मिक्सरला फिरवून घेतली होती ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता जे आहे हे मिश्रण आपण एका बीटरच्या सहाय्याने 7 ते 8 मिनिटं कंटिन्यू याला फेटून घ्यायचं आहे। फेटून घ्यायचं म्हणजे एका साईडने आपल्याला याला छान व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते हलकं होतं आणि जे आपले वडे आहेत ते खूप छान सॉफ्ट असे होतात। आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे हे वडे तयार होतात। तुम्ही बघू शकता मी एका साईडने हे बीटरच्या साईडने मिश्रण जे आहे आपलं ते फेटून घेते। याच्याऐवजी तुम्ही हँड मिक्सर वापरलं तरी चालेल। इथे मी आता चवीपुरतं मीठ आणि जे आपण चटणी बनवून घेतली होती पुदिना आणि मुळ्याच्या पानांची ती मी टाकून घेत आहे। 1 चमचा ही चटणी आपल्याला यात टाकायची आणि पुन्हा याला 4 ते 5 मिनिटं कंटिन्यू याला याच प्रकारे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता माझा जो हात आहे तो कंटिन्यू चालत आहे आणि मी हे जे मिश्रण आहे वड्यांचं हे व्यवस्थित फ्लफी होईस्तोवर याला फेटून घेत आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे काम अजून सोपं होण्यासाठी हँड मिक्सरने हे फेटू शकतात। आता हे जे आपलं मिश्रण आहे ते 4 ते 5 मिनिटं फेटून झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये इथं पाणी घेणार आहे आणि याचे छोटे छोटे वडे यात तोडून बघणारे म्हणजे सोडून बघणार आहेत। जर ते वडे तरंगून वर आले तर हे आपलं जे मिश्रण आहे हे वड्यांसाठी तयार झालेलं आहे असं आपण समजा। आता मी इथे एक छोटासा वडा तोडून घेत आहे। तुम्ही बघू शकता तो पाण्यावर छान असा तरंगला आहे, जसं आपण भजी सोडतो आणि ती तरंगून वर येते त्याप्रमाणेच इथं हा वडा तरंगून वर आलेला आहे, अर्थात हे मिश्रण आपलं तयार झालं आहे। तर दुसरीकडे इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात आपल्याला हे जे वडे आहेत ते तळून घ्यायचे। आपण इथं कुठल्याही प्रकारे सोड्याचा वापर केलेला नाही, तुम्ही बघू शकतायत। आणि मी हे छोटे याच्या मिश्रणाचे छोटे छोटे तुम्हाला आवडतील त्या प्रकारे तुम्ही वडे करून घ्यायचे, छोटे मोठे जसे आवडतील तसे तुम्ही हे वडे छान करून घ्यायचे आणि यांना आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला छान एक 7 ते 8 मिनिटं परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपला जो आहे वडा वरून किती छान क्रिस्पी आणि आतून किती छान सॉफ्ट झालेला आहे। तर यांना गोल्डन छान कलर येईस्तोवर तळून घेतलेला आहे। हेच जे वडे आहेत तुम्ही चमचीच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। तुम्ही बघू शकता इथे मी चमचीच्या साहाय्याने पण केलेलं आहे, पण मला तो आकार नाही आवडला म्हणून मी पुन्हा ते हातानेच केले होते। तर यांना असं व्यवस्थित छान तळून घेतलेलं आहे।
आता हे जे वडे आहेत हे तळून झाल्यानंतर यांना काढून घ्यायचं आहे आणि याच प्रकारे जितके आपले वडे आहेत तेवढे सर्व आपण यांना तळून घ्यायचं आहे। इथं जे आहे आपलं राम लड्डू बनवण्यासाठी सर्व साहित्य रेडी झालेलं आहे। पुदिन्याची चटणी, चिंच गुळाची चटणी, त्याच्यानंतर किसलेला मुळा, लाल मिरची पावडर, चाट मसाला, बारीक कापलेली कोथिंबीर आणि भुजिया शेव। भुजिया शेव ऑप्शनल आहेत, नाही टाकली तरी चालेल, पण मी ती भुजिया शेव सर्विंगसाठी वापरली होती। इथं जे आहे आपली पूर्वतयारी झालेली आहे आणि ज्या प्रकारे ती लोक द्रोणमध्ये सर्व करतात त्याच प्रकारे मी सुद्धा ती द्रोणमध्येच सर्व करणार आहे, म्हणजे प्रॉपर आपल्याला चाटचं रूप द्यायचं आहे। तर चला पटकन आपण आता जे आहे आपलं राम लड्डू सर्व करून घेऊया। इथं मी एक द्रोण घेतलेला आहे, त्यात जे आहे आपण तळून घेतलेले वडे आहेत राम लड्डू, अर्थातच ते सर्व करून घ्यायचे आहेत। गरमागरम आपण हे राम लड्डू सर्व करून घेणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्यावर चिंच गुळाची चटणी ही मी रेडीमेड वापरली होती। त्यानंतर आपण याच्यावर जी आहे मुळ्याची आणि पुदिन्याची चटणी बनवली होती ती टाकून घेणार आहोत। ह्या चटणीची जी टेस्ट आहे मी खरंच सांगते तुम्हाला खूप भन्नाट अशी झालेली आहे। तर ही चटणीची जी रेसिपी आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणारच आहे, तर तुम्ही ती तिथून बघू शकतात। त्यानंतर आपण यावर चाट मसाला आणि लाल मिरची पावडर थोडंसं भुरभुरवून घेणार आहोत आणि जो आपण मुळा किसून घेतला होता तो टाकायचा आहे, किसलेला मुळा, आणि पुन्हा याच्यावर थोडीशी भुजिया शेव टाकायची आहे। त्याच्यानंतर पुन्हा थोडीशी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला टाकायचा आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे। तयार आहे आपले राम लड्डू। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि विंटर रेसिपीजमध्ये ही रेसिपी खास करून जेव्हा मुळा आणि मुळ्याची कोवडी पानं अवेलेबल असतात तेव्हा नक्की एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नाही। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व तसेच अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशवी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काशवी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।